तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष चव्हाण. तर तुमचं व सकाळी सकाळी गावात चालला होता, कारण की काही काही लोक आमच्यावर लागले जळायला. आम्ही येऊन लागलो डायरेक्ट मिरची दळायला. या मिरचीला काढताना बघितलं तर एकच लक्षात आलं, जास्त तिखट राहिलेलं पण काही कामाचं नाही, कारण की या मिरची सारखं ठेसलं जातं बरं का. म्हणून जास्त तिखट पण राहू नका आणि गोड पण राहू नका, माझ्यासारखं राहा डायरेक्ट. तर जयशंकर मित्रांनो, आपली ब्लॅक ब्युटी काढली चाललो बघ गावात परत, कारण की आपल्या सालदारचा डबा घ्यायला जायचं होतं. ब्लॅक ब्युटीवरून उतरून लगेच चेतक सुंदरीवर बसून घेतलं आणि दोघं डबा घेऊन चाललो, कारण की एक भावाचा डबा होता आणि एक सालदारचा डबा होता. अभी मजा आएगा ना भिड़ो. हर्षद शेवाळचे डायलॉग ऐकून इंस्टाग्रामची पब्लिक होऊन जाते शॉक. मी करून दिला बंद डायरेक्ट कॉक. बाईंच्या गळ्यात असते सोन्याच्या माळा, हा मसाला म्हणजे आहे काळा. मुली घाबरता बघितल्यावर पाल, हा मसाला आहे डायरेक्ट लाल. झोपून उठल्यावर मी चाललो होतो डायरेक्ट गावात, कारण की आपल्याला बिस्किट पुडा घ्यायचा होता. अर्षद भाऊ तर आम्ही तुला फ्रेंड्स या सगळी पब्लिक तुला बेटासाठी येलचे तर आमना मी तू बॅट बॉल खेळली आहे आई बॅट बीट सगळी बॅट बॉल खेळली. आमच्या चौक गावातले लहान लहान फॅन फॉलोवरांना भेटून घेतलं, निघालो डायरेक्ट बिस्किट पुडा घ्यायला. दोघं बिस्किट पुढे घेऊन घेतले, निघालो डायरेक्ट आपल्या चेतक सुंदरीकडे. आणि हा बिस्किट कोणता होता ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मागून चालली चांदी, किती मोकळी दिसते आमची भीमदऱ्यातली पांदी. मग काय भीमदऱ्यातून मी, पप्पा आणि साहेब निघालो डायरेक्ट घराकडे जाण्यासाठी. आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.